हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे, परंतु ह्या महिन्यात तुमचे खर्च वाढलेले राहील। या गोष्टीची तुम्हाला सुरुवातीपासून काळजी घेतली पाहिजे आणि आधीपासूनच आपल्या धनाला कशा प्रकारचा वापर करायचा आहे यावर लक्ष दिले पाहिजे, अथवा तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल आणि बाहेरचे खाणे टाळावे लागेल। नोकरीच्या बाबतीत तुम्ही हुशारी दाखवाल, परंतु काही वेळा जास्त हुशारी दाखवणे हानिकारक ठरू शकते, त्यामुळे तुम्हाला फार हुशारीने काम करावे लागेल जेणेकरून कोणतीही मोठी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही। व्यावसायिकांसाठी महिना सामान्य राहील। व्यवसायाशी संबंधित खर्च वाढतील, परंतु काही नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात। परदेशातून पैसा येऊ शकतो आणि व्यवसाय वाढू शकतो। प्रेम संबंधांसाठी हा महिना अनुकूल असू शकतो। विशेषतः महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल दिसतो। वैवाहिक संबंधांमध्ये तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते। तुमची आक्रमकता तुमच्या नातेसंबंधांसाठी हानिकारक असू शकते, त्यामुळे तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल। विद्यार्थ्यांसाठी महिना मध्यम असेल, परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमचा उद्याचा काळ सुधारू शकाल की नाही, तुमच्या अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतील की नाही हे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे। कौटुंबिक जीवनात परस्पर सामंजस्याचा अभाव असेल तरीही प्रेम कायम राहील आणि हे कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहे, म्हणून तुम्हाला तुमचे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील। उपाय: तुम्ही नियमित श्री राम रक्षा स्तोत्रचा पाठ केला पाहिजे।